राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद या ठिकाणी केली आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेकरिता तब्बल या ठिकाणी 26,500 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असून आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती एकूण 19 हप्ते जमा झाले आहेत, म्हणजेच की जानेवारी महिन्यापर्यंतचे हप्ते बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता, तसेच आता मार्च महिना सुरू आहे आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि याच बद्दलची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। स्क्रीनवरती बघू शकता, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर, तब्बल इतक्या कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तुमचे बँकेचे खात्यावरती म्हणजेच की लक्ष राहू द्या, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे, पैसे जमा होणार आहेत। आता या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 26,500 कोटींची तरतूद ही करण्यामध्ये आली आहे, म्हणजेच की आता नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी असो किंवा महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत। महिलांना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे आणि त्या अनुषंगाने सरकारने देखील या ठिकाणी बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला असून लाडकी बहीण योजनेसाठी हजारो कोटींचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे जे या ठिकाणी म्हणजेच की हप्ते रखडले होते, तर रखडलेले हप्ते देखील आता बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता काही कारणास्तव ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता, 19वा हप्ता, तसेच आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता देखील जमा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनी KYC केलेली असणे आवश्यक आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत किती तर 19 हप्ते वाटप करण्यामध्ये आले आहेत। नुकताच जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित करण्यामध्ये आलेला होता आणि बहिणींची देखील मागणी होती की लवकरात लवकर हप्ता जमा करण्यामध्ये यावा आणि त्यातच अखेरकार अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता सध्या जर बघायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित करण्यामध्ये आला आहे। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। आता फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना चालू झाल्यापासून देखील बरेच दिवस उलटून गेले असले तरी फेब्रुवारीचा पण हप्ता जमा झाला नाही आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे आता नेमका फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे आणि याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या बँकेच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी
फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता बघा म्हणजेच की अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटींची तरतूद या ठिकाणी झाली आहे, निधी मंजूर झालेला आहे, त्यामुळे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता नेमके पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्व काही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही आणि एकदम 100% खरी असणारी बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता सध्या जर सोशल मीडियाचा विचार केला तर सोशल मीडियावरती बघतच असाल तुम्ही किंवा यूट्यूब असेल, तुम्ही बघत असाल की दररोज अशा बातम्या येतात की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत असतं की आज खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या खात्यावरती पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, आज पैसे जमा झाले, अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला दररोज बघायला मिळत आहेत। आणि बँकेमध्ये जाऊन बघितलं तर खात्यावरती पैसे जमा झालेले नसतात, म्हणजेच की काही चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत। त्यामुळे अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर स्क्रीनवरती बघू शकता लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता रखडला, मार्च महिन्याचे 1,500 रुपये कधी येणार? तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लांबणीवरती गेला आहे, त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या महिला म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची सध्या प्रतीक्षा करत आहेत। आता मार्च महिना या ठिकाणी चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार असा देखील प्रश्न सध्या बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे, विचारला जात आहे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना पैसे मिळणार नाहीत हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। याचसोबत KYC मध्ये दुरुस्ती करत असलेल्या महिलांचेही हप्ते सध्या थांबवण्यामध्ये आले आहेत। KYC पूर्ण झाल्यानंतरच खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता बघा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तुम्हाला देखील माहितीच असेल की सरकारने हप्त्याच्या लाभासाठी नवीन अट या ठिकाणी लागू केलेली आहे, म्हणजेच की KYC करणे राज्य सरकारने अनिवार्य केले होते आणि सरकारने साधारणतः 30 डिसेंबर 2025 पर्यंत KYC करण्यासाठी मुदत दिली होती। आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी देण्यामध्ये आली आहे। आता ज्या बहिणी KYC पूर्ण करतील, ज्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ज्या बहिणींची KYC पूर्ण नसेल, ज्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट म्हणजेच की आता अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला आहे। या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे। ही योजना माझ्या बहिणींच्या सन्मान आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। तसेच या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये
पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर हजारो कोटींची तरतूद आता अर्थसंकल्पामध्ये करण्यामध्ये आली आहे। आणि तसेच सध्या जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजना बंद होणार अशी देखील चर्चा सुरू झाली होती। त्यावरून आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे। माझ्या बहिणींच्या सन्मानाने आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना राबवण्यामध्ये येत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही। नियमितपणे पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती 100% हप्ता हा सोडण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे पात्र असणाऱ्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा अर्थसंकल्पात मंजूर करण्यामध्ये आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी असून साधारणतः 26,500 कोटींची तरतूद या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये करण्यामध्ये आली आहे। आणि त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती नियमितपणे हप्ता जमा होणार। त्यामुळे या ठिकाणी नक्कीच सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार। आता आपण या ठिकाणी काय बघितलं तर अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटींची तरतूद केली आहे। किती हजार कोटींची तरतूद केली तर अर्थसंकल्पामध्ये तब्बल 26,500 कोटींची तरतूद ही करण्यामध्ये आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 26,500 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली। आणि तसंच लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी म्हणजेच की पाहिलेलं आहे। ज्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल, ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघितलं आहे। तसंच एक महत्त्वाची सूचना बघा, ज्या बहिणींकडून ई-केवायसी करताना चुका झाल्या असतील तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करून ई-केवायसी पूर्ण करा। कारण की ई-केवायसी पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। आणि ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत सरकारने संधी दिली आहे, मुदत दिली आहे। हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। कोणत्या बहिणींना पुन्हा ई-केवायसी करता येणार तर ज्या बहिणींनी ई-केवायसी केली होती परंतु ई-केवायसी करताना चुका झाल्या होत्या तर फक्त अशाच बहिणींना ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी देण्यामध्ये आली आहे। हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। तसेच ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता नेमका कधी जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे। लाडकी बहीण योजनेच्या महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। जातकाप्रमाणे बहिणी या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, कारण की बहिणींना देखील सध्या पैशांची हप्त्यांची गरज आहे। घर खर्च असेल किंवा इतर काही खर्चासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी देखील या ठिकाणी म्हणजेच की बहिणींना पैशांची अत्यंत आवश्यकता असते। आणि या पार्श्वभूमीवरती सरकारने देखील बहिणींना या ठिकाणी म्हणजेच की हप्ता लवकर देणे अत्यंत आवश्यक आहे। आता सरकारने बहिणींचा विचार करून लवकरात लवकर हप्ता द्यावा अशी देखील आपली या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे। परंतु हप्ता आता कधी जमा होऊ शकतो हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल किती तर 26,500 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली। 2026 आणि 27 या आर्थिक वर्षाकरिता राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 26,500 कोटींची तरतूद केली असून ही रक्कम नियमितपणे बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 19 हप्ते जमा झाले आहेत, म्हणजेच की जानेवारी महिन्यापर्यंतचे हप्ते हे पात्र बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असून आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता 20व्या हप्त्याचे
1,500 रुपये आणि सध्या मार्च महिना देखील चालू आहे. मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये याच मार्च महिन्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि एकदा निधी मंजूर झाल्यानंतर पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा म्हणजेच की आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने अधिकृतपणे हप्ता कधी जमा होणार अशी घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये अजून साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि सध्या जो मार्च महिना सुरू आहे तर या मार्च महिन्याचा 21वा हप्ता याच मार्च महिन्यामध्ये अजून साधारणतः 5 ते 10 दिवसामध्ये बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. खरं तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारी मध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु तो हप्ता जमा झाला नाही. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा रखडला आहे आणि सध्या मार्च महिना सुरू आहे, त्यामुळे फेब्रुवारीचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता हा एकत्र देणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि साधारणतः अजून 5 ते 10 दिवसांमध्ये फेब्रुवारीचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. हप्ता कधी मिळणार तर येत्या साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची सूचना बघा, सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, काळ आहे आणि या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये फसवणूक होण्याची, फ्रॉड होण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे सतर्कता बाळगणे देखील अत्यंत आवश्यक आहे. बघा, सध्या जर बघायला गेलं तर तुमच्या व्हॉट्सॲपवरती किंवा इतर काही सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या आपल्याला लिंक बघायला मिळत आहेत. आता समजा उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर बहिणींच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार अशा पद्धतीची बातमी तुमच्या मोबाईलवरती येईल. म्हणजेच की एका प्रकारे एक लिंक येईल आणि जर तुम्ही अशा कोणत्याही लिंकवरती जर क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. तुमचे बँकेचे बॅलन्स हे 0 होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. जर कोणत्याही लिंकवरती तुम्ही क्लिक करत असाल तर तुमची फसवणूक होण्याची या ठिकाणी दाट शक्यता असते. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर महिलांना, इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.